नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर मी विंटर स्पेशल पौष्टिक असे ड्रायफ्रूट लाडू याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे। तर हे मी ऑर्डरसाठी लाडू बनवले होते। तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे काजू, बदाम, जवस, सूर्यफूल बी प्रत्येकी 100 ग्रॅम घेतलेले आहे, पिस्ता 25 ग्रॅम, खसखस 25 ग्रॅम, पांढरे तीळ 50 ग्रॅम, सुकं खोबरं 50 ग्रॅम, इथे भोपळ्याच्या बिया 50 ग्रॅम आणि शेंगदाणे 50 ग्रॅम घेतलेले आहेत। खजूर आपल्याला 1 किलो लागणार आहे, बिया काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी प्रथम शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेत आहे। तर कढईमध्ये आपल्याला हे मंद गॅसवरती शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे। हलके शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचे साल निघेल अशा ह्याच्यामध्ये भाजायचे आहेत आपल्याला शेंगदाणे। तर ते काढून घेतलेले आहेत मी कढईतून। तर गार झाल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचं आहे। तर इथे मी बदाम टाकलेले आहे कढईमध्ये। तर 1 चमचा तूप टाकून तुपावरती आपल्याला बदाम छान भाजून घ्यायचे आहेत। थोडेसे बदाम करकरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले बदाम भाजून झालेले आहेत। तर 2 ते 3 मिनिटं लागतात ही प्रोसेस करण्यासाठी। तर इथे मी बदाम भाजून घेतलेले आहेत, आता कढईमधून काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आता यामध्ये आपण टाकणार आहोत काजूगर। तर काजूगर पण आपल्याला थोडेसे हलके लालसर रंगावरती, तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। तर इथे काजूगर मी 2 मिनिटं परतून घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये पण थोडं तूप टाकून आपण हे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण सूर्यफूल बी आणि इथे भोपळा बी एकत्र भाजून घेणार आहे। तर थोडंसं त्याच्यामध्ये करकरीत बिया होईपर्यंत आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। यामध्ये त्यानंतर आपण कढईमध्ये टाकणार आहोत पिस्ता। तर पिस्ता इथे मी 25 ग्रॅम घेतलेला आहे। पिस्ता थोडासा आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे। तर सर्व आपल्याला ड्रायफ्रूट मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत, करपू द्यायचे नाहीत। तर 1-2 मिनिटं आपला पिस्ता भाजून झालेला आहे। तर तो आता आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जवस। तर जवस आपण इथे 100 ग्रॅम घेतलेला आहे। तर हे वेट लॉससाठी जवस उपयुक्त आहे। तर वेट लॉससाठी सुद्धा हे लाडू खाल्ले तरी चालतात। तर इथे मी जवस छान भाजून घेतलेला आहे। तर त्यानंतर आपण तीळ आणि खसखस एकत्रच कढईमध्ये फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तीळ आणि खसखस भाजून झाल्यानंतर तेही काढून घेतलेले आहेत। खोबरं आपण 1 चमचा तूप टाकून भाजून घेतलेलं आहे। तर इथे मी खोबरं 50 ग्रॅम घेतलेलं आहे। खोबरं आणि शेंगदाणे हे ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता। तर इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, तेही छान तांबूस रंगावरती आपण भाजून घ्यायचं आहे। तर यानंतर आपण कढईमध्ये 25 ग्रॅम तूप घातलेलं आहे। जवळपास पूर्ण लाडूसाठी आपल्याला 50 ग्रॅम तूप लागतं। तर त्यामध्ये आपण इथे खजूर मी इथे टाकून घेतलेले आहेत 1 किलो, बिया काढून घेतलेले आहेत। तर ते इथे स्किप झालेलं आहे, तर ते तुम्ही इथे समजून घेऊ शकता। तर इथे मी हे ड्रायफ्रूट भाजून घेतलेलं आहे, शेंगदाण्याची सालं काढून घेतलेले आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे ड्रायफ्रूट घालून आपण क्रश करून घेणार आहोत। अगदी जास्त क्रश करायचे नाही। तिथे खजूर भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये, त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट थोडे क्रश केलेले टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि छोटे छोटे साईजमध्ये आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत। आपण मुलांनाही टिफिनला देण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे। तर विंटरमध्ये हे लाडू तुम्ही असे बनवा। अशा पद्धतीने मी हे लाडू वळून घेतलेले आहेत। पाहू शकता किती सुंदर लाडू झालेले आहेत। छोट्या साईजमध्ये आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर मी हे ऑर्डरसाठी बनवले होते, तुम्हालाही जर ऑर्डर द्यायची असेल तर प्लीज DM करा। तर असे हे मी लाडू बनवलेले आहेत। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आणि ह्या विंटरमध्ये तुम्ही असे लाडू बनवून ट्राय करू शकता, किंवा तुम्हाला हवे असेल तर ऑर्डर करू शकता। जर तुम्हाला रोशनाज रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब